चिकन दम बिर्याणी करताना बऱ्याच जणांना वाटतं की चिकन शिजतंय की नाही, भात मोकळा होतोय की नाही. तर इथे चिकनही छान शिजलं आहे आणि भातही एकदम मोकळाच फडफडीत झाला आहे. सुनंदास किचन चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतला आहे अर्धा किलो बासमती तांदूळ घेतला आहे. तर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचं आहे. अर्धा तास झाल्यानंतर आपल्याला भात शिजून घ्यायचा आहे. यासाठी पाणी घेतलेलं आहे. दालचिनी, लवंग, मसाला जिरी यामध्ये ॲड करायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तमालपत्रही टाकून दिलं आहे. लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि लिंबाची फोडही यातच टाकून द्यायची आहे. याने काय होतं, राईस आपला पांढरा शुभ्र होतो. यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. तर आता उकळी आलेली पाण्याला सर्व मसाले काढून घ्यायचे आहेत. उकळी आलेली आहे पाण्याला चांगली अशी. तर आपण भिजत ठेवलेला जो तांदूळ आहे तो यामध्ये ॲड करायचा आहे. पाच ते 7 मिनिट आपल्याला याला अर्धा कच्चा शिजवून घ्यायचा आहे. 80% शिजला पाहिजे. झाकण वगैरे नाही ठेवायचं यावरती. हातावरती घेऊन पाहायचा. 70 ते 80% भात शिजला आहे. तर मी असं चाळणीमध्ये काढून घेत आहे, म्हणजे पाणी निथरलं जातं व्यवस्थित. या पद्धतीने असं काढून घ्यायचं. मी सर्व भात या चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे. तर आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. मी इथे आता कांदा तळून घेण्यासाठी कढई ठेवलेली आहे. कांदा पण असा कट करून घ्यायचा या पद्धतीने. तेल गरम झालेलं आहे. मी कांदा तळून घेते, म्हणजे याला बिरिस्ता म्हणतात. या पद्धतीने असा बिरिस्ता तळून घ्यायचा आहे. लालसर तांबूस होईपर्यंत आपल्याला कांदा तळून घ्यायचा. या पद्धतीने कांदा तळून घेतल्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे. इथे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे. तर मॅग्नेट करण्यासाठी इथे अर्धा बिरिस्ता इथे वापरायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण बोनलेस चिकन घेतलेलं आहे. इथे मी दही घेतलेलं आहे. 250 ग्रॅम दही घेतलेलं आहे. मॅग्नेट करण्यासाठी आपल्याला जिन्नस यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आलं लसणाची पेस्ट पण ॲड केली आहे. अर्धा बिरिस्ता यामध्ये ॲड करायचा आहे. आणि अर्धा बिरिस्ता आपल्याला नंतर मी सांगते कुठे वापरायचा ते. इथे 1 वाटी कोथिंबीर घेतली आहे. ती पण यामध्ये अशी मिक्स करायची आहे. आमच्या घरामध्ये अशा प्रकारची दम बिर्याणी मुलांना खूप आवडते. हप्त्यातून किंवा 15 दिवसातून होते. तर इथे मी घेतलेलं आहे काश्मीरी मिरची, नंतर काळा मसाला घेतलेला आहे. याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. खडे मसाले पण ॲड करत आहे. मिरच्या घेतलेल्या आहे 4-5. तर मैत्रिणींनो, ही प्रोसेस आपल्याला अर्धा तास तरी करून ठेवली पाहिजे. अर्धा तास दम बिर्याणीसाठी हे असं चिकन मॅग्नेट करून ठेवलंच पाहिजे.
हळद घेतलेली आहे, 1 टीस्पून, चमचाभर हळद घेतलेली आहे, मीठ चवीनुसार ॲड केला आहे आणि आपल्याला अर्ध लिंबू या लिंबाचा रस यामध्ये ॲड केला आहे. लिंबाच्या रसाने काय होतं, भात आपला पांढरा शुभ्र होतो आणि टेस्टही छान येते. चिकन मॅरिनेट करताना दही आणि लिंबू हे हमखास वापरलंच पाहिजे. व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे. कांदा तळून राहिलेलं जे तेल होतं ते इथे ॲड करायचं आहे. छान असं मिक्स केलेलं आहे. तर हे मॅग्नेट आपल्याला अर्धा तास असं साईडला ठेवून द्यायचं आहे. तर झाला आहे अर्धा तास, दम द्यायला घेऊया. इथे मी पातेलं घेतले आहे, प्लेन पृष्ठभागाचंच पातेलं वापरायचं आहे, जाड पृष्ठभागाचं. छान असं पातेलं गरम झाल्यानंतर तेल ॲड केल्यानंतर मग मॅग्नेट केलेलं चिकन या तेलावरती असं पसरवून ठेवायचं. हे सर्व चिकन असं खाली प्लेन असं ठेवायचं. तेल भरपूर टाकायचं. आपल्याला दम द्यायचा आहे. इथे मी बिर्याणी मसाला पण ॲड करत आहे. तर आपण जो भात शिजवून घेतला होता 80% पसरवून टाकायचा. 2 थर द्यायचे आहेत आपल्याला. तर असा बिरिस्ता यावरती असा ॲड करायचा आणि तूप, गावरान तूप आहे ते यावरती असं चमच्याने घालून घ्यायचं. नंतर परत आपल्याला इथे दुसरा थर द्यायचा आहे. हा सर्व राहिलेला भात तो इथे ॲड करून घ्यायचा. इथे मी चिकनचा रस्सा केला होता ना, तर थोडा इथे मी साईडला चिकन केलं होतं, नाही टाकला तरी त्याची थोडी वरतून जो राहिलेला बिरिस्ता आहे आणि तूप ते सर्व यावरती पसरवून असं टाकायचं आहे आणि कोथिंबीर अशी सजवून टाकायची आहे. झाली आहे आपली बिर्याणी तयार. दम बिर्याणी छान असं चिकन पण शिजलं गेलेलं आहे. भात पण एकदम मोकळा फडफडीत झाला आहे. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.